नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल वांडर विथ प्रीती। तर आज मी भेट देणार आहोत भारतातील एक ऐतिहासिक भव्य ठिकाण फतेपूर सिक्री। हे जागा केवळ शहर नाही तर मुघल इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे। चला तर मग जाणून घेऊया याची खासियत। हे आहे बुलंद दरवाजा। हे भारतातील सर्व उंच दरवाजांपैकी एक विजयाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे। तर हे बघा, हे समोर इतकं छान व्ह्यू होता आणि हे बुलंद दरवाजा खूप मोठा आहे आणि ह्याच्या आतमध्ये मस्जिद आहे। त्यानंतर आम्ही आलो जोधाबाईच्या महलला। हे महल खूप सुंदर आणि छान आणि खूप मोठा आहे। तर चला बघूया आतमध्ये काय काय आहे आणि जोधाबाई बाकीच्या राण्या ह्या महलमध्ये काय काय करायच्या, कुठले खेळ खेळायच्या हे आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी ह्याचा इतिहास जाणून घेऊया। फतेपूर सिक्री हे मुघल सम्राट अकबर याने 16व्या शतकात बांधले। त्याने हे शहर आपलं राजधानी म्हणून काही काळ वापरले। म्हणून म्हणतात की इथे एक सुफी संत सलीम चिश्ती यांच्या आशीर्वादामुळे अकबर यांना वारस झाला, त्यामुळे त्यांचे शहर उभारले। आणि पुढं आपण बघणार आहोत जोधाबाईचं रसोईघर। हे रसोईघर महालच्या आत सुरक्षित भागात आहे। लाल दगडांनी बनवलेलं मजबूत रचना आहे। स्वयंपाकासाठी मोठ्या चुली आणि दगडीची भांडी वापरली जात आणि राणी राजघराण्यासाठी खास जेवण इथंच तयार करायचे। राणी जोधाबाई स्वतः संध्याकाळी शाकाहारी जेवण प्रधान देत असे सांगितले जाते। रसोई अपने सेवक स्वयंपाक काम करत असतात। स्वयंपाकघर आणि निवासस्थान जवळ असल्याने सुरक्षितता जास्त होती। हे रसोईघर फक्त स्वयंपाकासाठी नव्हे तर मुघल काळातील राजघराण्यांसाठी जीवनशैली प्रतीक होते। हे आहे जोधाबाईचा स्वयंपाकघर। हे बघा, इथून आत बघा की जोधाबाई इथं जेवण बनवायचे संध्याकाळच्या वेळेस। मग आतमध्ये आल्यास पुढे आहे पंचमहाल। ही महल मजली इमारत असून तिची रचना अशी आहे की जिथे सतत हवा खेळत राहते आणि वरून संपूर्ण परिसराचं सुंदर दृश्य दिसतं। पंचमहालच्या पहिल्या मजल्यावर सुमारे 84 खांब पिलर्स आहेत। प्रत्येक मजल्यावर खांबांची संख्या कमी होत जाते। त्यानंतर पुढे गेल्यास इथं आहे राजाचं बेड। हे खूप उंचावर होतं आणि ह्या बेडच्या आजूबाजूला 3 रूम होते, ते राण्यांचे होते आणि सरळ सरळ ते रूमांचे 3 दरवाजेही तिथं दिसायचे। त्यानंतर मी इथं आले। हे जागा खरंच खूप छान आहे आणि मला जास्त तर ही पूर्ण अख्खा महलमध्ये हीच जागा खूप जास्त आवडलेली होती। मग त्यानंतर आम्ही ते बघितलं आणि पुढं आलो। आणि इथं गार्डनिंग वगैरे खूप छान केला होता आणि आम्ही सकाळच्या वेळी आलो होतो। वातावरण खूप छान होतं आणि अजून पुढं आहे इथं राजा राणी वगैरे सगळं खेळ खेळायचे। नंतर पहिला येतो शतरंज, सर्वात लोकप्रिय राजशाही खेळ, राजनीती आणि बुद्धीचा खेळ। राजा राणी दरबारात आवडीने हे खेळ खूप खेळायचे। दुसरा आहे पच्चीसी, आजच्या लुडो सारखा पारंपरिक खेळ मोठ्या चौकटीवर बसून खेळला जायचा, राजदरबारावर खूप प्रसिद्ध होता। आणि तिसरा आहे चौगान। चौगान म्हणजे घोड्यावर बसून खेळला जाणारा खेळ, राजा आणि सरदार यांचा आवडता खेळ, शक्ती आणि कौशल्य दाखवण्यासाठी वापरला जायचा।
त्यानंतर राजाला जे जास्त आवडणारे खेळ म्हणजे अकबरला विशेष शतरंज आणि पच्चीसी खूप आवडत होता. जसे इतिहासात सांगितले जाते, याच्या दरबारात मोठ्या आकाराचा पच्चीसी बोर्डसुद्धा वापरला जायचा. हे खेळ राजा खेळायचा. हे महल इतकं मोठं आणि सुंदर असूनही, खास असूनही हा शहर का सोडलं गेलं, त्याचं कारण आहे पाण्याचं मोठं कमतरता. लोकसंख्या आणि प्रशासन टिकवण्यासाठी कठीण झालं, त्यामुळे ही राजधानी इथून हरवली गेली. म्हणून हे राजा इथं पाण्याच्या कमतरतेमुळे सोडून गेला. हे आहे ह्या महलचा इतिहास. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.